काढ ना बापू. बीबी बीबी हा तो डोकं होता का? हो. कोणतं का केलं आज काम? मिरची तोडले. उष्णता होते जास्त. हो तर पण होतं. मला कमी होता. उष्णतेनं मित्रांनो सुमित्राचं डोकं दुखत आहे. ते गेलती मिरच्या तोडायला गेलती काकीच्या आमच्या. तर बापूनं मित्रानं एक रानमेवा आणला. दाखवतो का तुम्हाला? बापू येतं येतं का? ताटान ताटामध्ये घे ताटामध्ये. हां एक दिसत नाही बापू. येतं काढणं ताटान दिसत नाही बापू. येतं ठेव. वाटा घेणार आहे वाटतं. दिसत नाही बाबू. लाल लाल आहे तेव्हा काही दिसत नाही. उदयमध्ये दिसत नाही. बघा मित्रांनो आज पण बापूनं आणले हे आणले बिबल्या आणल्या. बापू जाते ना बकऱ्या काढ तर आणते बापू. बघा हे बघा काढताय मिरची. का म्हणते अरे बिबे काढताय. येतं काढ बापू. बघा एक ठेव बापू नाव ना बिबे बिबे. एक ठेव ना नाव बिबे. दिसत नाही काय नाही ना. बघा मित्रांनो तुम्ही तर ते डोक्याला वाज घेत आहे. ते वाज घेत आहे. त्यांना डोकं बसते सुमित्राचं. म्हणजे त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्यात पूर्वी हे पाहतो मी हे रानमेवा काढताय. आता सुमित्राला म्हणलं होतं भासते का म्हणलं बिबुल्या. सुमित्रा म्हणे आल्या म्हणे म्हणलं डोकं दुखायला लागले जाणे म्हणे हा भासते म्हणे. सुमित्रा लक्ष आता डोक्याकडे आहे मित्रांनो. कधी कधी सुमित्रा डोकं असंच दुखते नेहमी सांग का? पित्त वाढते. जास्त उष्णता असली तर पित्त वाढते डोकं दुखते. झाले का काढणं बापूजा? पटकन बापूनं काढून मोकळं झालं वाटते. तपन राहिलं ना हवा नाही राहिलं का माझी डोकं दुखते. हो होती का माती होती का? आणि उलट्या होती. उलट्या कसं लागतात हो मळमळ करतात. जातं का? जीव मळमळ करते. उलट्या होते कधी कधी सुमित्राले. डोकं दुखलं का? बघा हे बापूने काढले बघा हे बिबी. आता ओवत आहे बघा. आता हे बिबुल्या ओवत आहे. आत्तापर्यंत आम्ही थोडेसे खाल्ले. थोडेसे आम्ही खाल्ले तर व्हिडिओ काढलाच नव्हता मी. मला तिकडे जायचं काम होतं. तिकडं घरापाशी चालू आहे ते थ्रेशर चालू आहे. तिकडं आवाज आहे म्हटलं जाते म्हटलं का काढते म्हटलं व्हिडिओ म्हटलं. थोडासा आवाज येते म्हटलं पण तरी पण तो आवाज काही गेलाच नाही. चालूच आहे आत्ता बघा. तुम्हाला येतं ना आवाज चालूच आहे आता. आता तुम्हाला मित्रांनो सांगतो आता तुम्ही तर हे वास काढून घेत आहे. बरं वाटतं मित्रांनो. हे वास घेतली ना डोकं दुखणं थांबते म्हणा. पण पित्त तर सहसा थांबायला पाहत नाही पण थांबते का कवा. आता नेहमीच थांबते. आपलं डोकं दुखणं यानं थांबून जाते नेहमीच. दाखव हे वाज घेतली थोडंसं बरं वाटते. आणि यानं झोपायला लागते मित्रांनो. तर याच्यामध्ये काय सांगतो बा. त्याच्यामध्ये पुदिना तेल आहे. भीमसेनी कापूर आहे आणि ओवा फूल आहे. याच्यामध्ये 3 गोष्टीचे एकत्र मिश्रण आहे. बघा दिसते का तुम्हाला? पहा हे याचं बनलं तेल. याला म्हणते अमृत रस. या अमृत रसाचे लई फायदे आहे पण आपलं काही आरोग्याचे चॅनल नाही त्यामुळे मी काही जास्त सांगू शकत नाही. नाहीतर हा व्हिडिओ आपला आरोग्याचे व्हिडिओ खाली दाखवू शकते. मग ते बाकी आरोग्याचे व्हिडिओ पाहणारे लोक हा व्हिडिओ फुल काही पाहत नाही. थोडेसे तुम्हाला चांगले फायदे सांगितले. जर तुम्हाला वाटत असेल अमृत रसाचे फायदे काय काय आहे तुम्हाला पाहायचे असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन पाहू शकता. माझ्या चॅनलवर मी अजून तो व्हिडिओ टाकला नाही पण काही चांगले फायदे पाहू शकता. आता त्याच चॅनलवर मी आपले आरोग्याचे व्हिडिओ टाकणं सोडून दिलं आणि हेच आपले व्लॉगिंग व्हिडिओ टाकणं चालू केलं. बघा आता हे आता जमलं. भसते का हेच खाते हां बस मग बाहेर पत्ना हां गॅसवर नाही जमत ते. हां बाहेर येतो का बापू? काही आहे का ना फायदा? हां भात घेतल्याचा काही फायदा? दुखतच आहे म्हणते मित्रांनो. थोडासा मोठा आवाज काढतात कमीत कमी. काही मानतं तेव्हा लोकांचा दुखतच आहे डोकं आता का करायचं. मग एक गोष्ट कामाला गेल्यावर डोकं दुखते आता असं. पहिलंच तो आवाज येत आहे थ्रेशरचा. तपनात गेली होती. मस्त उष्णता होती तपन होतच.
आज उष्णता आहेच नाही हा दिवसभर हे होता, बायला आवाज आहे गरमी होती, घामाही गेला आणि आता डोकं दुखा लागलं. हो ना मिरच्या नाही हो, आल्यावर थंड पाणी घेतलं काही आणली का नाही मिरचे आणले. आणली बरं झालं तेवढं तरी तुला सुचलं आणण्याचं कुठं राहिली की म्हणलं डोकं दुखण्याच्या याच्यामध्ये धुंदीमध्ये चालली का म्हणलं आणली म्हणते बरं झालं की हां तोडायचे पुन्हा. होती का कसे खाल दाखव कसे मिरचे बघा मित्रांनो आणले सुमित्राने मिरचीच्या वासने डोकं दुखते आला ही मिरची वेगळीच नाही व भिडे मिरचो हां शेंगडे मस्त मिरची. अशी वेगळी मिरची आहे तिखट आहे कसे हाय साधारण. जास्त तिखट नाही का तर हे काढ बघा मित्रांनो हे एवढे मिरची आणले पहा सुमित्राने बस कशी मस्त चटणी होते ना आपलं जेवणासोबत ते खाल्ली होते आपल्याला मस्तपैकी खाऊन पाहिजे थोडंसं मिरच्या कसलं चांगला आहे का चवीले हो, खाऊन पाहा थोडंसं मी खाऊन खाऊन म्हणजे मित्रांनो भूक लागून आहे मी वाटच पाहत होतो सुमित्रा कवा येते का सुमित्रा मी मग सकाळी भात खाल्ला तर पोळ्या खाल्ल्या भात खाल्ला का मग जास्त भूक लागते असं आहे ते आणि मस्त वाटते वा स्वयंपाक कर. चवदार मिरची हां आता जमलं आता ठेवलं मित्रांनो काही मिरची तिखट जात नाही खाऊन पाहिला मी जास्त तिखट नसं म्हणलं नाही जास्त तिखट नाही म्हणा पण आहे थोडंसा बरोबर ते थोडंसं मेंदू होते प्रफुल्लित स्मरणशक्ती काम करू लागते अन्न पचते लाड ग्रंथी उद्दीपित होते जेणेकरून लाड जास्त आपल्या अन्नमध्ये जाते अन्न चांगलं पचते असे फायदे आहे जेव्हा मिरच्याचे बस ना बापू बस काय बस मग गॅसवरच बाहेर आवाज आहे मित्राला आवाज येत नाही बघा मित्रांनो आता बाहेर तुला दाखवतो पाय हे बघा का चालू बघा तिकडे चालू आहे फेशर म्हणून मी काही बाहेर काही भाजू शकत नाही तर बापू लागला आता घरामध्ये लागला भाजाले बघा आता बस तो आता बिबुले खातो बा सुमित्र हो का हां बिबुले खा डोकं एखादी बसून जाईल तर मळमळ करतात. होतं का भात घालून ते ठेवता. ज्या दिवशी सुमित्राचं डोकं दुखलं मित्रांनो पित्त वाढलं मळमळ केलं त्या दिवशी आम्हाला भात मात्रच खाल्ला लागते आता काही खरं नाही आता सुमित्र दिवस काय जेवत नाही जेवते आहे का जेवू वाटलं जेवू नाही. पित्त वाढलं का सुमित्रा जेवत नाही कवाच नाही जेवत मित्रांनो अशी आता कंडिशन जाते प्रत्येक वेळी आता बापू लागला आता भाजाले बाहेर आता इस्तो नाही करायला जमत घरातच भाजते आता बापू बघा आता हा का जास्त नाही बाहेर थोडं गॅस लई जळते ते मस्त जमते काय आता काल मस्त आणल्या होत्या पण ह्या वाढलेल्या बिबुल्या त्या दिवशी आणलेलं काल मस्त खाल्ले ना एक शाळेत व्हिडिओ काढला मित्रांनो चॅनलवर टाकायचाच आहे काढून आहे शाळेत व्हिडिओ वाढलेल्या बिबुल्या खाण्याचा शाळेत व्हिडिओ काढला होता टाकावंच आहे उद्या बरोबर टाकतो झाला बाबू त्यात नाही काय भात अर्ध कच हां कच्चे खाल्ले मी मग 5-6 बघा हे झालं भाजणं आता ते बापूच्या भाजत आहे आता बापू घरामध्ये भाजत आहे तोपर्यंत सुमित्रा हे बकऱ्याचे चारा मांडत आहे रोजचंच आहे सुमित्रा तसं झालं मग बापू भाजून चांगलं सुमित्रा खाले मला मळमळ करते, खाऊच्या वाटत नाही. दादा का जाऊ दे मग नाही खात नाही तुझं खात नाही म्हणते बापू सुमित्रा खात नाही म्हणते ते आपण खाऊ मित्रांनो लागलो आम्ही खाले बघा एक 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 काढून अशा प्रकारे बघा मस्त आहे मस्त आता मळमळ करता सुमित्रा ते त्यामुळे सुमित्रा खात नाही जेवतही नाही आज
दे चांगलं लागते. हो पण नाही एखादी बरं दे. हां काय मग खाऊन एखादी डोकं बसलं की तुला कारण तर हे याच्यामध्ये लई गुणधर्म आहे ना चांगली चांगली आणि खोकल्यासाठी पण खतम करून याने कप शिजले ना बरोबर. तिला नाही का गॅसवर घेतलं. हो का? जा. झालं जर तू खा दे मॅम आम्ही खाल्ल्या तूच खा आता बसू शकते यानं कारण वातनाशक आहे मित्रांनो. हवा खाली पडला बिबा वातनाशक आहे कफनाशक आहे पित्तनाशक आहे वाटते थोडंसं मला. तर त्यामुळे एखादी सुमित्राचं पित्त झालं तर कमी जमून जाते आमचा असं फायदा. नाही तर सुमित्रा उपाशी झोपते आणि आम्हाला दिसतं भात करून देते नाही तर खिचडी करून देते झालं काम. नाही तर बापूला करायला लागत नाही. तर सध्या बापूला जेवण बनवता येते त्यामुळे थोडंसं ते बरं आहे आमचं. सुमित्रा काही खाली पाहत नाही त्यामुळे काय मग आता माहीत नाही सुमित्रा जेवते का नाही जेवत काय माहीत नाही. पंखा लावला वाटते चला मित्रांनो व्हिडिओ आटपतो येतच. लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.